अरे राजा पण अहो चप्पल तिकडे काढा, तिथे काउंटर आहे बघा चप्पलचा. मी मुकुंद कामत, श्री राम मंदिर वडाळा या संस्थेचा मी चेअरमन आहे. आणि आज श्री राम मंदिर वडाळामध्ये राम जन्मभूमीमध्ये जे राम पुनर्प्रतिष्ठापन रामाचे प्रतिष्ठापना होत आहे, त्या अनुषंगाने आज आम्ही प्रोग्राम ठेवलेला आहे, काही कार्यक्रम ठेवलेले आहेत. त्याच्या आधी म्हणजे काल आणि परवा पण आमच्याकडे प्रोग्राम होते. आम्ही विविध पूजा, अनुष्ठान, हवन अशी अनेक कार्यक्रम ठेवून घेतले होते. त्याच्यानंतर सांस्कृतिक कार्यक्रम, जेणेकरून प्रसिद्ध संगीतकार आणि गीतकारांचे संगीत प्रदर्शन असं कार्यक्रम होतं. आणि संध्याकाळी पालखी, अनुष्ठान आणि सार्वजनिक प्रसाद वितरण असे अनेक कार्यक्रम आम्ही 3 दिवस. आजचा कार्यक्रम सकाळी अनुष्ठानाने सुरू झाला. त्याच्यानंतर हवन आणि बाकीची पूजा करून आज जवळजवळ इकडे आलेल्या 1200 भाविकांनी एकत्र बसून रामरक्षा पठण कार्यक्रम केला. ते अतिशय सुंदर कार्यक्रम होता. त्याच्यानंतर अयोध्या राम जन्मभूमीला जी पूजा होते त्याच्या मुहूर्ताचं हे साधून आम्ही त्यावेळी पूजा केली आणि पूजेनंतर सगळं सार्वजनिक प्रसाद वितरण झालं. आणि आज रामाचा अभिषेक करायला आम्ही महाराष्ट्रातल्या 9 नद्यांच्या पाण्याचा अभिषेक केला. कारण अयोध्येला जसं एक महत्त्व आहे, तसेच वडाळा श्री राम मंदिरला महाराष्ट्राची अयोध्या असं लोक संबोधित करतात. त्यामुळे महाराष्ट्राच्या 9 नद्यांच्या पाणी आणून, 9 म्हणजे नवमी, रामाची नवमी, त्या ह्याच्याने आम्ही 9 नद्यांच्या पाणी आणलं. गोदावरी, नर्मदा, मुळा, सौरा असे 9 नद्यांचे पाणी आणून रामाचा अभिषेक केला. सर, वडाळा राम मंदिर हे जुनं मंदिर रामाचं मानलं जातं. त्याच पार्श्वभूमीवर आपण पाहिलं तर अयोध्यामध्ये देखील आता हे राम मंदिराने खूप अनेक वर्षाच्या परिश्रमानंतर आज आला आहे. काय भावना आहे त्या मंदिराबद्दल? राम मंदिर अयोध्याबद्दल तर भावना सगळ्यांना माहीतच आहे. आता मगाशीच मी कोणाशी बोलत तेव्हा सांगितलं की आम्ही तेव्हा जन्मलो नव्हतो. स्वातंत्र्य अगोदर माझ्या वडिलांकडनं यांच्याकडनं ऐकलेला आहे. जो उत्साह स्वातंत्र्य योद्ध्यामध्ये आम्हाला बघायला मिळत होता, तसंच उत्साह आज सगळीकडे महाराष्ट्रात, मुंबईत, भारतात सगळीकडे बघायला मिळतो. हा एक पर्वकालचा दिवस असा दिसत गेला. तोच उत्साह, त्याच प्रकारची ऊर्जा इकडे सर्वत्र आम्हाला ते बघायला मिळाली. सर, ज्याच प्रकारे 22 जानेवारीला अयोध्यामध्ये राम मंदिरांची प्राणप्रतिष्ठा झाली, आपल्याला वाटतं यापुढे देखील अनेक वर्षात हा दिवस जो आहे तर राम दिन म्हणून किंवा काही असं एक साजरा करण्यात यावा. जरूर, ही फार छान योजना आहे. अशीच मला वाटतं सरकारने पण योजना केल्या पाहिजे. सरकारने म्हणण्यापेक्षा ज्या न्यासमुळे राम जन्मभूमीचं पुनरुत्थान झालं, त्यांनी विचार केला पाहिजे. ह्या मुहूर्तावर दरवर्षी प्रतिष्ठा दिवस म्हणून साजरा केला गेला पाहिजे.
जेणेकरून संबंध भारतात राममय करून सगळे परत असे जल्लोष करून उत्साहाने राम उत्सव साजरे करतील. सर, शेवटचा प्रश्न करतो. अनेक रामभक्त आज अनेक राम मंदिरात जात आहेत, आपल्या इथे देखील येत आहेत. राममय असं वातावरण झालं आहे, काय भावना असते राममय सगळ्या नागरिकांना पण काय संदेश आहे, काय उद्देश? राम अशी रामाबद्दलची आस्था, प्रेम, भक्ती हे अनेक शतकापासून चालून आलेले आहे. त्याच्यात काय नवीन काहीच नाही. घरी घरी रामाची पूजा केली जाते. अनेक ह्याच्यात रामनवमीला इकडे पण आम्ही बघतो, रामनवमीला असंच फार उत्साहाने लोक येतात. पण आजचा जो हे होता म्हणजे असं एक अनेक शतकाचा स्वप्नपूर्तीचा दिवस असा आज मानला जातो. अर्थात मी ह्या समाजाला त्या समाजाला म्हणत नाही. भारत एक सगळ्या समाजांचा एकाग्र देश आहे. अशा ह्या समाजात सगळ्यांचं एक शतकाची स्वप्नपूर्ती झाली असं एक भावना, अशी एक भावना, असं एक जल्लोष, असं एक उत्साह इकडे बघायला मिळतो.